श्रीमान योगी भाग 73 आपण ऐकत आहात शिवभारत. शाहिस्तेखानाची स्वराज्यावरती स्वारी. पंचमी उजाडली आणि राजांनी जिजाऊ साहेबांचा निरोप घेऊन राजगड सोडला. आपल्या घोडदळासह राजा कोंढाण्याच्या वाटेला लागलं. उन्हाच्या तावानं सारं वातावरण गदगदत होतं. वाऱ्याचा कुठं पता नव्हता. उकाड्यानं आणि केलेल्या दौडीमुळं घोडी फेसाळली होती. राजांच्या बरोबर नेताजी, फिरंगजी, बाळाजी, चिमणाजी, मोरपंत होते. राजा कोंढाण्याला पोहोचलं. आज्ञेप्रमाणे सारं गोळा झालं होतं. काहीतरी खास महत्वाची आणि जबाबदारीची मोहीम राजांनी काढली आहे एवढंच मात्र काही साऱ्यांना कळलं होतं. राजाने अत्यंत दक्षतेने चकोड धारकरी मात्र निवडलेले होते. निवडलेला प्रत्येक माणूस बारकाईने निहाळला होता. गडावरती तानाजी, येसाजी आपल्या पथकांसह राजांची वाट मात्र पाहत होतं. कोंढाण्यावर जाताच राजांनी एकेकाला एक एक कामगिरी निवडून दिली. कोंढाण्याच्या खलबत खाण्यात राजा बसलं होतं. नेताजी, फिरंगोजी, तानाजी, येसाजी, बाळाजी, चिमणाजी, मोरपंत, सर्जेराव जेधव एवढी खास विश्वासाची माणसं गोळा झाली होती. त्याखेरीज गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी विश्वासराव महादेव हे तिघं होतं. खानावरती चालून जायचा बेत प्रथमच राजांनी सांगितला. फिरंगींना तेवढा तो आधी माहीत होता. राजांचा बेत ऐकून साऱ्यांचं भाऊ स्फुरण पावलं. ताणा म्हणाला, महाराज एकदम नामी बेत. या शिळ्या कडीला ऊत आणून लय कंटाळा आला होता बघा. राजा म्हणाला, अरे ताना, आजवरची दिरंगाई हौशेने केली नाही ना. आताच्या मोहिमेचं आम्हाला कौतुक आहे, पण या खरी दुसरा मार्गच नाही. खानाच्या स्वप्नात सुद्धा हे यायचं नाही, बाळाजी म्हणाल. ते खरं, पण बाळाजी हा बेत सोपा नाही. एक जरी माणसानं थोडा घोटाळा केला, सांगितल्यात कच खाल्ली, तरी साऱ्यांच्याच कतळी उडायला फारसा वेळ लागायचा नाही. तान्हा जी, अरे तू उद्या निघ. कात्रज घाटाखाली लग्नाचं वऱ्हाड तयार ठेव. तुला परवानगी मिळेल. 2 प्रहर झाली तुम्ही वाजत गाजत पुण्यात जायचं. महादेवा तुझ्या बरोबर असेल, समजला जी. आणि येसाजी, तू संध्याकाळी दिवस मावळाच्या आत गवताच्या गाड्या घेऊन पुण्यात शिरायचा. 5-25 लोक काढण्या लावून संगती न्यायचं. विचारलं तर गंजी खाण्यासाठी गवत धरून आणलाय म्हणून सांगायचं. विठोजी जी, घाटाखालच्या रानात 150-200 बैल शिंगांना पलोते बांधून तयार ठेव. मध्यरात्रीनंतर कर्णा वाजल्या की पलोते पेटून तुम्ही सरळ गडाकडे निघून जा. येताना वाटेत पेरलेली सारी माणसं खबरदारीनं संगती घेऊन गड गाठा. महाराज तुम्ही, फिरंगजीने विचारलं. मोरपंत आणि नेताजी आपापल्या तुकडीची आम्ही सांगू तेथं थांबतील. सर्जेराव, जेधव, बाळाजी, चिमणाजी आमच्याबरोबर राहतील. बाळाजी, चिमणाजी आनंदला. राजा म्हणाला, बाळाजी, चिमणाजी बाळपणापासूनचे तुम्ही आमचे दोस्त. वाड्यात एकत्र खेळलं, वावरलं. तुम्ही दोघांनी इतका वाडा कुणाच्याच परिचयाचा नाही. आणि फिरंगोजी, तुम्ही मात्र गडावरच राहायचं. फिरंगोजी नाराज होऊन म्हणाले, महाराज अहो एवढं नाराज व्हायचं कारण नाही. आम्ही परत इथं येऊ तेव्हा आमचा पाठलाग करीत कदाचित खानाचं सैन्य येईल. तुम्ही गड मजबूत ठेवा. तोफांचे मोर्चे बांधून घ्या. गडाचा बंदोबस्त पक्का आहे. इकडं लक्ष द्या. हेही काम फार महत्वाचं आहे. दुसऱ्या दिवशी एक जण राजांचा निरोप घेऊन गड उतरू लागला. निरनिराळ्या वाटांनी राजांनी पुण्यात तुकड्या पाठवल्या होत्या. पुण्यात एका बाजूने पुण्याच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सरदाराचं नाव सांगायचं हा रिवाज ठरला होता. प्रत्येक तुकडी कोठून शिरणार, कोठं थांबणार, त्यांनी कुणाचं नाव सांगायचं, किंवा काय करायचं ते राजा अत्यंत दक्षतेने जातीनं सांगत होता.
मोहिमेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाशी बोलत होतं, जणू आपल्यामुळेच ही मोहीम फते होणार आहे असं प्रत्येकाला मात्र वाटत होतं आणि त्यात काही खोटंही नव्हतं. अष्टमीच्या दिवशी भर दिवसा एक वऱ्हाड कात्रजच्या चौकी पहाऱ्याशी आलं. नवरदेव घोड्यावर बसला होता. 150 माणसं सणासुदीचे कपडे करून कमरेला तलवारी लावून मारे आयटीने नवरदेवाबरोबर जात होती. परवान्यावर हुकूम माणसं आहेत याची मोजदाद करून वरात चौकी पहाऱ्यातून सुटली आणि पुण्याच्या वाटेला लागली. त्याच वेळी पुण्याच्या नदीच्या बाजूने एक आसव पथक पुण्यात प्रवेश करीत होतं. पहाऱ्यावर त्याला अडवलं, कौन? जाधवांची फौज फेरफाटका करून परत येत आहे. जाधवांचा तळ पर्वतीच्या वापुरवेला होता. चौकी पहाऱ्यातून ते आसव पथक पुण्यात प्रवेश करते झालं. 2 प्रहर टळत असता कात्रज घाटावर चौकी पहाऱ्यासमोर 5-6 गवताचं गाडा आहे. 5-25 काढण्या लावलेल्या माणसांना फटकारे मारीत घोडेस्वार बरोबर जात होते. पारेकरांनी चौकशी केली. हवालदार म्हणाला, भडवे गावात घेऊन जात होते, उद्या डोके मारले जातील तेव्हा कळेल. पहारेकरांना ते दृश्य परिचयाचं होतं. पहारेकरांना काही संशय आला नाही. गाड्यांनी कात्रज मात्र ओलांडलं. जे दृश्य कात्रजच्या पहारेकरांनी पाहिलं तेच कोटाच्या दरवाज्याशी असलेले पहारेकरी पाहत होते. कोणाला कसला संशय न येता सारं पुण्यात प्रवेश करते झाले. कात्रजच्या घाटात रानात असलेल्या एका चिमुकल्या वस्तीत राजा एका छपरीखाली बसलं होतं. सभोवार पसरलेल्या रानावरून त्यांची नजर फिरत होती. कधी नाही ते गावात गोळा झालेल्या घोड्यांकडे सारं कौतुकाने पाहत होतं. राजांबरोबर असलेली पठाणांची उंचीपुरी धिपाड तुकडी पाहून साऱ्यांना तिचा दरारा वाटत होता. सारं रान उन्हात कसं गपचीप उभं होतं. नेहमी पक्ष्यांच्या आवाजाने भरून राहणारी वनस्त्री निस्तब्ध वाटत होती. दूर कुठेतरी एकाकी भारद्वाजाचा आवाज, ती शांतता मात्र मोडीत होती. राजांच्या जवळ उभा असलेला बाळाजी म्हणाला, राज पाऊस येणार असं वाटतं. अरे आला तर बरंच होईल, पण अजून वर्दी कशी आली नाही काही समजत नाही. हळूहळू पूर्वेला ढग जमू लागलं. वारा सुटला. वाऱ्याचा वेग वाढत होता आणि साऱ्या रानावरती वाऱ्याचा आवाज घुमत होता. तुषार्त मोरांचा आरव रानावरती उठत होता. वादळात सापडलेले ढग उलथे पालथे होत होते. घोड्यांची खोगिरे काढून छपरीत आणली होती. पूर्वेच्या दाट ढगांची काळीभोर फळी डोंगर माथ्यावर उठली आणि नगरावर टिपरी घुमळे तसा ढग घुमला. वारा एकदम बंद झाला. राजा म्हणाल, अरे वळीव आला. गार वाऱ्यांची नाजूक झुळूक अंगाला चाटून गेली. लख्खन वीज चमकली. सारा आसमंत कडाडून निघाला. लक्ष घोडदळ टापांचा आवाज करीत यावे तसा आवाज उठीत पाऊस येत होता. विजा कडाडत होत्या. आकाश छेदून धरतीवर उतरत होते आणि पावसाच्या मोठ्या सरीतून गारा फुटत होत्या. सारी वनश्री त्या माऱ्यात झुडपून निघाली होती. छपरीवर पागोळ्या ओतत होत्या. राजा निसर्गाचं थैमान पाहत होतं. राजा म्हणाल, हा वळीव युद्धभूमीची आठवण करून देतो. कोल्हापूरला रुस्तुम जमाशी आमचं युद्ध जेव्हा झालं तेव्हाच रूप असंच काहीतरी होतं. तोफांचा आवाज, तलवारींचा खणखणाट, बंदुकीच्या गोळ्यांचा वळसाव, बाणांचा सडा आणि घोड्यांच्या टापांचा अखंड नाद. या रौद्र सौंदर्यात देखील केवढं विलोभन साठवलं आहे. हळूहळू पाऊस थांबला. ढग गुरगुरत होतं. विजा चमकत होत्या आणि मातीचा सुगंध साऱ्या वातावरणात भरला होता. भिजलेली घोडे अंग शारून आपलं पाणी झटकत होती आणि सायंकाळची तिरपी किरण साऱ्या रानावरती फाकली होती. रानात पक्ष्यांचे आवाज उठत होते आणि याच वेळी टापांचा आवाज कानावर आला. राज छपरीबाहेर आलं. काही क्षणातच महादेव येताना दिसू लागला. महादेव आला. त्याने मुद्रा केला. महादेव, अरे काय वार्ता? ठरल्यासारखं सारं पार पडलं. कुणालाही अडवलं नाही. सारे पुण्यात सुखरूप पोचले. छान, विठूजी कुठं आहे? महादेव हसला. तो आणि त्याचे लोक
बैल घेऊन आहेत, पोलते बांधतोय, झाडांना सुद्धा अधूनमधून पोलते बांधले. ठीक, राजा म्हणाला. हळूहळू सूर्य मावळला. अंधार पसरत पसरत पुरा दाट बांधला. पुरेला मात्र वीज होत होती. आकाशात नक्षत्रे उजळत होती. राजाने अंगात जाळीदार चिलखत चढून वरून अंगरखा घातला. डोक्याला शिरस्त्राण घालून वरून मंदिल बांधला आणि कमरेच्या दुशेल्यात भवानी शोभत होती. उजव्या बाजूला कट्यार आणि बिचवा खावला होता. राजांचा पठाण सरदार इब्राहिम खान याचा रुबाब तर और होता. इब्राहिमच्या मस्तकी तांबडी जर्द पाकोटी शोभत होतं आणि त्यावरती हिऱ्याचं पान चमकत होतं. अंगात जरीबुंदी जामा त्याने घातला होता. पायात भारी चोळणा आणि चढाव होता. हिरव्या दुशेला तलवार आणि कट्यार होती. राजांनी इब्राहिमकडे पाहिलं. इब्राहिम लाजला. राजा म्हणाला, बाळाजी, अफजल खानाची लूट आपल्यालाच मानवली. आता याच्या खांद्यावर जरी चिलखत जाऊ दे. इब्राहिम खानाच्या खांद्यावर जरी चिलखत अडकवलं गेलं. बाहेर इब्राहिमच्या काळ्या घोड्यावर किनखापी खोगी रेशमी ओढाळी लगाम अडकवली जात होती. बाकीच्या पठाणांचे आशेष वेश केले होते. सारं तयार झालं. राजा म्हणाला, इब्राहिम, आता तू आमचा सरदार, आम्ही तुझं सेवक, समजलं? जी हुजूर, चला. राजाने भवानी मातेचं स्मरण केलं. अंधारातून अश्वपथक चालू लागलं. वाटेवर येताच राजांनी मशाली पेटवण्याची आज्ञा दिली. मशाली पेटवल्या गेल्या. पितळ्याच्या नक्षीदार तुंब्यांनी सजलेल्या मशाली वाऱ्यावर फरफरू लागल्या. अग्रभागी 2 मशालजी होत्या. त्यांच्यामध्ये इब्राहिम खान होता आणि इब्राहिमच्या डाव्या हाताला राज होतं. उजव्या बाजूला बाळाजी चिमणाजी होतं. सर्जेराव जेद महादेवा राजांच्या मागे होतं. पाठीमागून पठाणांचं इतर स्वारांचं पथक होतं. राजांनी इशारत करता दौड सुरू झाली. टापा घुमीत पथक भरधा वेगानं घाट चढत होतं. घाटाचे चौकी पहारे जवळ आलं. टापांचा आवाज ऐकून चौकीवालं भालं तलवारी सावरून रस्त्यावर आलं. चौकीजवळ येताच इब्राहिमनं हात उंचावून थांबण्याची इशारत केली. 5-25 मशाली सारं अश्वपथक उजळून निघालं होतं. डावा हात कमरेवर ठेवून इब्राहिमने समोर आलेल्या पहारेकऱ्यांवर नजर टाकली आणि पहारेकरी काय बोलायचे आतच इब्राहिमने विचारलं, अरे कितने आदमी है यहाँ? करे 25 होंगे हुजूर. चौकीदार म्हणाला. गाफिल मत रहना समझे. जे हुजूर. इब्राहिमनं टाच दिली. अश्वपथक टापांचा आवाज करीत पुढं सरकलं. अंधारात नाहीसं होणारं मशाल दिवे पाहत पहारेकरी सुटकेचा निश्वास सोडून चौकीकडे वळला. पुन्हा गाठीपर्यंत रात्र खूप झाली होती. अष्टमीच्या चंद्राचं कवळं चांदणं धरित्रीवरती फाकलं होतं. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून पहारेकरी बंदुका सारसावून पुढे आला. इब्राहिम खानाचं पथक थांबलं. पहारेकऱ्यांनी दरडावून विचारलं, अरे कोण है? एका पठाणाने घोडा पुढं घातला आणि मशालीच्या उजेड्यात इब्राहिम खानाला पाहताच पहारेकरी चपापला होता. तो शेजारी आलेल्या पठाणाने घोड्यावरून वाकून पहारेकऱ्याच्या खाडकर मुस्कडात दिली आणि तो ओरडला, बदतमीज, खान साहब को पहचानता नहीं? पहारेच्या बाकीच्या ढालायताने गडबडीनं मुजरक केलं. वाट मोकळी झाली. इब्राहिम काही झालंच नाही अशा आविर्भावात आपल्या पथकासह आत गेला. सारं पथक मंद गतीने जात होतं. सर्वत्र केव्हा सामसूम झाली होती. गस्तकऱ्यांच्या आरोळ्या उठत होत्या. टहळणीची अश्वपथकं वाटेत गाठ पडत होती. सारी मोगल सेना दिवसभराच्या रामजांच्या उपवासानं थकून जेवून गाढ झोपी गेली होती. इब्राहिमचं असं पथक सरळ लाल महालापाशी आलं. पथक लाल महालाकडे येताना भेटणारी व्यक्ती पथक पाहताच परवरदिगार हा शब्द म्हणत होती. राजांना
परवलीचा शब्द ऐकून धीर येत होता. लाल महाला शेजारी असलेल्या कसब्याजवळ येऊन 5वं पथक थांबलं. लाल महालाभोवती पहारेकरी उभं होतं. इम्रान खानाने आपला एक स्वार पहाऱ्याला उभा करण्यास सुरुवात केली. मूळच्या पहारेकरांना चांगला पहारा करण्याबद्दल दम भरला. पहारेकरी पेरीत वाड्याच्या मागेपर्यंत पथक गेलं. राज ज्ञानूच्या घराजवळ पाय उतार होऊन त्यांनी दारावर टिचक्या मारल्या. ज्ञानूने दार उघडलं. राजांनी आपलं धारकरी एक वेळ पाहून घेतलं. वाड्याच्या दिंडीजवळ राजा आलं. ज्ञानूने दिंडी उघडली. दिंडी दरवाजावर सर्जेराव घोड्यासह उभं होतं आणि महालाच्या आवारात नीरव शांतता नांदत होती. पिछाडीच्या पहारेकरांनी विचारलं, अरे कोण? मी ज्ञानू म्हणे. ज्ञानूने सांगितलं. निर्धास्त होऊन पहारेकरी सामोरा येत होता. राजांचा मागे उभे असलेला महादूने खंजीर काढला. झपकाना आवाज झाला. मळ्याने पुढे होऊन पहारेकरांचं तोंड आवळलं. आवाज न करता पहारेकरी झोपला. वाड्याच्या मुतपाक खाण्यातून भांड्याचे आवाज येत होते. खानाचे भटारी पहाटेचा स्वयंपाक करण्यात गुंतलं होतं. राजांनी खुणावतात 5 जण जोर पावलांनी आत घुसलं. स्वयंपाकात मग्न असलेले भटारी केव्हा हल्ला झाला हेही समजू शकले नाहीत. एक भटारी अस्पष्ट ओरडला, पण क्षणात तो आवाज बंद झाला. ज्ञानू राजांजवळ आला. त्याच्या हातात शिडी होती. त्यानं वरच्या खिडकीकडे बोट दाखवलं. खिडकी बंद होती. ज्ञानू म्हणाला, कुसवट ढिली केलीत, अलगद हाती घ्या. राजांनी महादूकडं पाहिलं. महादूने शिडी लावली. खिडकीच्या बाकणाला हात घालून महादेव नेट लावित होता. खिडकी करकरत उघडली. सारं काही क्षण तसे दबून होते. महादेव खाली आला. राजांनी बाळाजी चिमणाजींना खून केली. बाळाजी चिमणाजींच्या पाठोपाठ राजा खिडकीतून प्रवेश करत झालं. पाठोपाठ एक एक जण आत येत होता. राजांच्या कल्पनेप्रमाणे ती महालाची जागा होती. राजा नेहमी तिथं झोपत असत, पण तो महाल आता पडद्यांच्या बडांनी झाकला गेला. खानाच्या अनेक बेगमांसाठी त्या महालात आडपडदं लावून अनेक दालनं बनवली होती. राजांनी एका बाडात कट्यार खुपसली. पडदा फाडीत कट्यार उतरली. राजांनी आत प्रवेश केला. आतलं दृश्य पाहून राजा जागच्या जागी खेळलं. खानाच्या काही बेगमा दासी त्या आखनात झोपल्या होत्या. समयाचा उजेड दालनात फाकला होता. जाग्या झालेल्या स्त्रियांनी डोळं उघडलं. तलवार हाती घेतलेले लोक पाहताच त्यांचं डोळं विस्पारलं गेलं. अंगावरच्या चोळ्यांची अथवा पायातल्या विजारीचं भान नसलेल्या त्या नग्न स्त्रिया पाहतात राजांचे लोक थबकले. त्याच वेळी एका स्त्रीने किंकाळी फोडली. नीरव शांततेत ती किंकाळी घुमली आणि तोच तलवारीने तिचा आवाज बंद करण्यात आला. एकादशीने गडबडीनं समय विझवली. काळोख झाला. बेगमांचा एकच आक्रोश उठला. राजांचे सहकारी आवाज थांबवण्याचा प्रयत्न करत होते. भटारखान्यातील सैनिक वाड्यात घुसलं होतं. अर्धवट पेंगत असलेल्या सैनिकांना असं पहारे करता होय म्हणत कत्तल करीत होते. त्यांनी वाड्याचे पहारे कब्जात आणले होते. राजा क्षणाची उसंत न घेता येणारा आडवा पडदा चिरीत खानाचा शोध घेत जात होते. खान पलंगावरती झोपला होता. उठलेल्या आक्रोशाने खान जागा होऊन त्याने बाजूला भरून ठेवलेली बंदूक उचलली. पडदा फाडून आत शिरलेल्या मावळ्यावर बार काढला गेला. मावळा ढासळला. पाठोपाठ राजा आत घुसले. बेदरलेला खान खिडकीतून सज्जात उडी मारण्याच्या तयारीत होता. त्याच वेळी बेगमेने दिवा विझवला. राजांनी त्वरेने अंदाजाने वार केला. खानाची किंकाळी उमटली. बेगवांचा आक्रोश वाढला. साऱ्या महालात एकच धावपळ उडाली. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिला नाही. अंधारात सर्रास कापाकापी चालू झाली होती. किंकाळ्या उठत होत्या. खानाचा मुलगा अब्दुल फतेह बापाच्या रक्षणार्थ धावला. त्याची क्षणात कत्तल झाली. या गोंधळात काही मावळे वाड्यातल्या पाण्याच्या हौदात पडले. राजांनी इशारात केली. वाड्याच्या प्रथम दरवाजावर असलेले वाजंत्रीवाले उठले. ते
मावळ्यांनी त्यांना चौघडे वाढवायला सांगितलं. तेव्हा राजांचे लोक वाड्याच्या मागच्या दिंडी दरवाजाजवळ गोळा झाले होते. तेव्हा नगर वाजत होता. वाड्यात किलकरी उठताच इम्रामच्या पठाणांनी वाड्याभोवतीचे पहारे कापले होते. राजे दिंडी दरवाजाने बाहेर आले. सर्जेराव घोड्यावर स्वार होऊन दुसरा घोडा हाती धरून उभे होते. राजे स्वार झाली. साऱ्यांनी आपली जनावरे पकडली. इम्राम खानाचे पथक आलं तसं दौडत निघालं. वाड्यातून उठलेल्या किंकाळ्या, पाठोपाठ जाणारा चौघडा ऐकून पहाऱ्याचे स्वार वाड्यासमोर गोळा झाले. फौजी इम्राम ओरडला, खान मारे गए, गनीम भाग गया, पिछा करो पकडो. इम्रामने बोट दाखवलेल्या दिशेकडं असं पथक उधळलं. पाठोपाठ इब्राहिम आपल्या पथकासह पकडो गनीम भाग गया ओरडत धावत होता. खानाच्या छावणीत एकच गोंधळ उडाला होता आणि पुढच्या असो पथकाच्या पाठोपाठ भरदा योगाने राजांचं असं पथक धावत होतं. पकडो मारो म्हणत नेताजी तानाजी मोरपंत आपल्या पथकासह राजांना येऊन मिळत होतं. राजांच्या स्वराने पुण्याबाहेर येतात कर्णा वाजवला. तो आवाज उठत होता. कात्रज जवळ रानातून तसाच आवाज उठला. पुढे गेलेलं असं पथक घाटावर पोचलं. पथकानं विचारलं, अरे गनीम यहाँ से भाग गया. नाही हुजूर. पथकांचा सरदार गोंधळला. तो त्याच्या स्वराने बोट दाखवत सांगितलं, हुजूर ते पहा. सरदार पाहत होता. खालच्या दरीतून मसाली पळत होत्या. सरदाराचा संताप भडकला. समोर आलेल्या पाऱ्याकर तलवार चाली तो ओरडला, दगाबाज. क्षणात पारे करायला शासन मिळालं आणि खानाचा सरदार कात्रजच्या घाटाच्या रोखाने उतरू लागला. पाठोपाठ राजांचं पथक घाटावर आलं. खानाचं पथक मसालीच्या दिशेला वळलेलं पाहताच राजांचं घोडदळ कोंढाण्याच्या दिशेला लागलं आणि खानाच्या पथकाला मागून टापांचा आवाज ऐकत होता. पण त्यांना आपलीच कुमक आहे अशी वाटून तशाने मशालींचा पाठलाग करण्यासाठी रानातून घुसले होते. मशाली नजीक आल्या. सरदारांचं डोळं विस्फारलं गेलं आणि साऱ्या रानात बैल धावत होते. शिंगांचे पलव ते फरफरत होते. अनेक झाडांच्या फांद्यावर तशाच मशाली बांधल्या होत्या. ते बघून खानाचा सरदार जागच्या जागी खेळून राहिला. त्याच्या नजरेसमोर काजवं चमकू लागलं. नवमीच्या पाठर राजा कोंढाण्यावर पोचलं आणि रामजन्माच्या दिवशी सूर्योदयाला राज कोंढाण्यावर मात्र सूर्यदर्शन घेत होतं. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली आणि शाहिस्तेखानाच्या फौजेला कात्रजचा घाट दाखवला. शाहिस्तेखानाची पुरती 1 लाखाची फौज आणि त्या फौजेमध्ये शिरले अवघे 100-150 मावळे आणि या 100-150 मावळ्यांनी मात्र खऱ्या अर्थाने शाहिस्तेखानाची शिकस्त केली आणि मस्तकावरती आलं ते बोटावर निभावलं असं म्हणावं लागेल. असा हा शाहिस्तेखानाची फजिती खऱ्या अर्थाने लाखोची फौज घेऊन आला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. परंतु मात्र छत्रपती शिवराय नेमके काय होते, गनिमी कावा काय होता हे मात्र त्याला त्याच वेळेस मात्र माहिती पडला ह्याच मराठ्याच्या मायभूमीमध्ये. जय भवानी, जय शिवराय.